वाव, सो प्रिटी. बोट बुडली. ओके. आणि मला तर पोहता येत नाही. ड्रायव्हरने हात सोडलेले. Hello guys, welcome back to House of क्लिफाली. and we are on our way to our second last stop of the ऑस्ट्रिया road trip. So we are going to a very beautiful city known as Hallstatt. So guys, we left from Vienna. We are on our way to Hallstatt. So we took a quick break where we filled up the fuel in the car. Car is now full. We have another range of 1,000 kilometers, but we will need a refill again. And it's very hot. खूप गर्मी आहे. गाईज, फायनली क्लिफर्ड मला वियानाच्या 31 डिग्री मधून नेणार आहे पहाडोमध्ये वापस. We are going back to the mountains. 3 दिवस वियाना मध्ये वृषाली इज लाईक मेरे को ले चल. I need to go to the mountains. I cannot face the city heat. बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं माहिती का की इतकी गरमी असेल. कारण मे एंडला लाईक आम्ही विचार केला Red Bull. Guys. आम्ही विचार केला की आम्ही विचार केला होता की ऑस्ट्रियामध्ये एवढी गरमी नसेल, बट नाही, खूप It's hot. जास्त It's very गरमी hot, आहे. guys. It's आणि very आता होप्सो आम्ही साल्सबर्गला गेल्यावर, साल्सबर्गला चाललो ना पण Salzburg, yes. तिकडे गेल्यावर ना गरमी नसेल. म्हणजे लिटरली वी आर होपिंग. कारण की ना आता डन गरमीमध्ये बाहेर फिरावं नाही वाटत, काही खावं नाही वाटत, काहीच इच्छा नाही होत गरमीमुळे. हो गाईस, खूप गरमी आहे आणि व्हेरी टिपिकल हॉट सन. आणि गाईज, तुम्हाला टिपिकल बॉईज थिंग सांगू का? तुमच्या गर्लफ्रेंडने जर तुम्हाला कोणती गोष्ट गिफ्ट दिली किंवा वाईफने गिफ्ट दिली, तो व्यक्ती ती गोष्ट ओव्हरऑल ट्रिप कुठेही जाताना घालून जाईल म्हणजे जाईल. क्लिफर्ड चष्मा काढतच नाहीये. म्हणजे त्याला एवढा आवडलाय मी गिफ्ट दिलेला चष्मा की तो असं दिवस रात्र घालून फिरू लागलाय. कुठेही जाताना माझा चष्मा कुठे. म्हणजे दिस इज व्हेरी क्यूट थिंग जे मुलं करतात मुलींसाठी. हो, मला भारी वाटतं. सो गाईज, लेट्स गो, लेट्स एन्जॉय द रोड ट्रिप. मी घेतले रेड बुल टू ड्राईव्ह बिकॉज वी हॅव अनदर 300 किलोमीटर. आईस्क्रीम दाखव ना कोणती आईस्क्रीम. माझी आईस्क्रीम पण दाखवतो. आम्ही घेतले रेड बुल. युरोपमध्ये ड्रायव्हिंग इन रेड बुल इज द बेस्ट. काहीच नो स्पॉन्सर. मी एकदम ना, म्हणजे मला काहीतरी ये क्या है काय माहिती. एक तुझं एक माझं. असं तुटत. तोडलं केलीशी. मी काय केलं मलाच माहित नाही, पण तुटलं त्याचं 2 का आले काय माहित. काहीच माझ्या ना अंगात किडा आहे. मला ना असं काही काही नवी आईस्क्रीम दिसली ना, मला काहीतरी नवीन ट्राय करायचं. आय प्ले सेफ. आय जस्ट बाय चॉकलेट कॉर्नेटो और समथिंग. बट आय वॉन्ट. आणि गाईज, तुम्हाला एक बर्गर किंगचा इन्सिडेंट सांगू का? काल आम्ही बर्गर किंगला गेलो. हिने स्वतःचा बर्गर बनवला, घेतला. आय एम नॉट फिलिंग दॅट हंग्री आणि आणि ते हिने व्हेज बर्गर घेतला. मी पण व्हेज होपर बर्गर घेतला. मला प्रॉपर बर्गर आलं हे ते. आणि बर्गर आलं माझं मस्त बर्गर. हे छोटं मला म्हणते मला तुझं बर्गर आवडलं, देशील का? म्हटलं बघू. म्हटलं हिने हिचं बर्गर उघडला, साईडला ठेवला. माझं बर्गर उघडला, साईडला ठेवला आणि लिटरली माझं बर्गर खायला चालू केली. अँड आय एट हर बर्गर गाईस. तिने लिटरली चेंज केला. आणि हिचं बर्गर काय होते का? फक्त ब्रेड, पॅटी, चीज, ब्रेड. मी एकदम मिनी वाला. आणि माझ्या प्रॉपर होपर मध्ये लाईक पॅटीचं लेअर, चीज, ऑनियन्स, हॅलपिनोज, परत चीज सगळं प्रॉपर. आणि तो मी खाल्ला. तो पूर्ण तिने खाल्ला. मला एक बाईट दिला मोजून. दॅट्स वाय आता हात पीस माझा. आणि मी काय माहिती कशी खाणार आहे. मला मेल्ट होण्याच्या आधी पटकन खावं लागेल. सो लेट्स गो. वी आर लेट ऑन द येस. सो तुम्हाला आता परत पहाड दिसणार आहे. सो स्टे एक्साइटेड. आणि गाईज, आम्हाला फायनली आता समोर दिसत आहे पहाड. म्हणजे ना असं मनाला थंडक पडते आता पहाड बघून की हा परत थोड्या थंड्या वातावरणात चाललोय आम्ही. आणि क्लिफर्ड एकदम फोकसली काय करतोय? गाडी चालवतोय. सकाळपासून उठव गाडी चला. अरे नाही, कारण आपण माउंटेन रोड्स मध्ये आहे. मेंटेनिंग अ स्पीड ऑफ 130-140. जरा मोठ्यानं बोलला तर चांगलं वाटेल. माउंटेन रोड्स आहे and I'm maintaining a high speed, so it's good to focus. I will look here and there. ओके, कळालं. नाही रे, अजून मजा करते. अरे नाही, म्हणजे आवाज नाही येणार ना आपल्या. जर तुम्हाला आवाजच नाही आला तर आहे, त्यामुळे आय एम जस्ट लुकिंग फॉर अ पेट्रोल पंप. हो का? असेल समोर पेट्रोल पंप. काही जर आम्ही काही बोललो तुम्हाला ऐकूच नाही आलं, क्लिफर्ड एवढा बारीक बारीक बोलला तर कसं होईल? पण ठीक आहे, चला. खूप सुंदर सुंदर व्ह्यू येणार आहे आजपर्यंत. कारण की
आमच्या ज्या हात दोन खाली गेला, मला मागचा आरसा दिसत नाही. सॉरी गाईस, थोड्या वेळ भेटूया. आणि फायनली मागे परत आले पहाड. चलो. आणि आम्ही घेतला एक ब्रेक. आता मला मी कुठे दिसते गाईस, आम्ही ना एका सिटीमध्ये आलोय वेगळ्या. तर हे चर्च पण बघा ना, आणि सगळं तू का दात काढतोय? Look at this small city, so beautiful. हा ना, Literally, we are going on the train track. खाली ट्रेन ट्रॅक आहे आणि वरती गाडी पण चालताय. आणि स्पीड लिमिट 20 ची आहे, सो इट्स गुड टू मेंटेन द स्पीड लिमिट ऑलवेज गाइस. हो, आय थिंक आपण खूप सिटीमध्ये म्हणून. ही बिल्डिंग तर बघा, ही बिल्डिंग 1574 लिहिलेलं आहे. हो, किती जुनी असेल ती बिल्डिंग. हा ना, भारी यार. या लोकांना रोज मस्त बॅल्कनीतून एवढा सुंदर व्ह्यू. सुबह उठो पहाड देखो. गाईज बघा ना, आम्ही एवढं एक ब्युटिफुल लोकेशनला आलोय. अनएक्सपेक्टेड. आमचा स्टॉप ऍक्च्युली हाल स्टार्ट आहे, बट वेल गोइंग इन बिटवीन दिस इज मुंडेन, नोन एज अ सिटी. इट्स GMUNDEN. सो इफ वी से इट्स G is silent, so it's something, I don't know, G Munden. हा, मे बी आम्ही चुकीचे प्रोनाउन्सिएशन करू but शकतो. it's GMUNDEN. But guys, it's so beautiful. It's a very small city, small town, big lake, and हा, बिग लेक. आणि असं ना, मागे एक चर्च आहे, त्याच्या मागे पहाड पण दिसतोय बर्फाचा. आणि बाकी साईडला पण पूर्ण पहाड आणि बोट दिसत आहे. तुम्हाला आम्ही व्ह्यू दाखवतो. लुक ॲट. ओके, लेट्स सी द व्ह्यू. सी, वाव, लुक ॲट दिस चर्च. किती तर पाण्याच्या मध्ये नाही, जाण्यासाठी जागा आहे त्या आहे, साईडला. ब्रिज आहे. आणि असेच भारी व्ह्यूज तुम्हाला हॉलस्टार्टला पण भेटणार आहे. सो गाईज, लेट्स गो टू हॉलस्टार्ट. सो चॅनल, येस, सबस्क्राईब आवर चॅनल. अँड नाउ इट वॉज अ शॉर्ट पिट स्टॉप ब्रेक बिकॉज एकदम 5 मिनिट. आम्हाला कुठे भारी व्ह्यू दिसला, आम्ही स्टॉप करतो, क्लिक सम फोटोज, तुम्हाला दाखवतो, कारण तुम्हाला दाखवणं इज मोर इम्पॉर्टंट. अँड आणि गाईज, तुम्हाला माहिती का, म्हणजे आम्ही पण युट्यूब चालू करून पुढे आम्हाला काय, आफ्टर मे बी 1 year जर आम्हाला मिस झाला आमची ऑस्ट्रिया ट्रिप, वी कॅन जस्ट लुक ॲट आवर ओन व्हिडिओज. इट्स व्हेरी नाईस. कारण आम्ही लिटरली त्या दिवशी बोर झालो. आम्ही एकदम जुना व्लॉग बघितला, आमचा पहिला व्लॉग, ते घर मूव्हिंग शिफ्टिंगचं, जेव्हा आमचे हाल झाले आणि असं नॉस्टॅल्जिक फील होते. अरे वा, वी हॅव लिव्ड दिस ऑल. इट्स फन. सो लेट्स गो गाईज. नाउ लेट्स गो टू हॉल स्टार्ट अँड सी यू. कारण आम्ही तिकडे लंच पण करणार आहे. सो लेट्स गो. आणि आम्ही असे सुंदर सुंदर पहाडामधून हा रस्ता आहे, हा पार करून आम्ही चाललो आहे हॉल स्टार्टला. अँड आय डोंट नो व्हाय देयर इज अ रोड क्लोजर. रोड क्लोजर आहे. क्लोजर म्हणून ट्रॅफिक आहे ना. साड्या थांब. काय मागचं ट्रकवाला एकदम हाफी येऊन टेकून अरे बाबा, हालत हालत खालीवर ट्रक एकदम त्याला नको रे म्हणा. नको रे म्हणा, नको. आपली नवीनच गाडी आहे आणि आमच्या मेहनतची गाडी आहे. गाडीत देव आहे ना. आणि गाईज, आम्ही एंटर केलं आहे हॉल स्टार्ट. येस, तुम्ही बघू शकता की या साईडला पाणी आहे पूर्ण, आणि असा 1 way मस्त रोड आहे. आणि वेदर पण खूप भारी होत आहे, म्हणजे थोडं थोडं आभाळ येत आहे. बेटर आहे म्हणजे, कारण की ना काल एवढी गरमी नको आम्हाला. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये तर बघितलंच असेल की किती हाल झाले आमचे. सो टुडे इट्स गुड, वेदर इज गुड. सो लेट्स सी, आपण सिटी एक्सप्लोर करूया. फायनली वी आर इन हॉल स्टार्ट. आणि खूप भारी ब्युटिफुल सिटी टाउन आहे. छोटं टाउन आहे. हो, खूप छोटं आहे गाईज. म्हणजे असं 1 पॅच मध्ये 3 किलोमीटरच्या एरियामध्ये कव्हर्ड आहे पूर्ण. आणि तेवढंच म्हणजे असे ब्युटिफुल घरं, त्यांच्या बाहेर त्यांनी असं फुलं ठेवलेले आणि बस सुंदर. आणि मेनली त्यांनी स्वतःसाठी, म्हणजे एंटायर सिटी त्याला माहिती टुरिस्ट येणारच आहे, सो दे हॅव मेड पार्किंग. पार्किंग खूप आहे. सो इफ यू आर कमिंग टू ऑल स्टार्ट, डोंट वरी अबाउट द पार्किंग. गुगल मॅप्स वरती झूम इन करून पार्किंग स्पॉट सर्च करून तिकडेच जावा डायरेक्टली, कारण सिटीमध्ये इट्स डिफिकल्ट. जावा नाही. हा, सो आता मी वॉकिंग टुवर्ड्स द सिटी. सिटी वरून एक 500 meters लांब पार्किंग असतं. आय विल वॉक टू द सिटी अँड शो यू द हॉल स्टार्ट. फुल आउटफिट बद्दल दाखव. लेट्स सी गाईज. आणि हे बघा वृषालीचं आउटफिट ऑफ द डे. आणि मी परत घातले आहे हिल्स. खूप चालायचे हिल्स.
गाईज आम्ही आता एवढं सुंदरशा लोकेशनला पोहोचलोय जिथून वरून असं पूर्ण ग्लेशियरचं पाणी वाहून मेन लेक मध्ये जॉईन होत आहे. हे बघा. जस्ट लुक एट इट गाय. हे बघा आणि तिकडे जाऊन मेन याच्यात जाते. आणि आय एम नॉट शुअर की दोन वेगळे कलर्स आहे का पाण्याचे. ढगाच्या रिफ्लेक्शन मुळे दोन वेगळे दिसत आहे, पण असं दिसतंय की ते फेंट ब्लू आहे तिथे डार्क ब्लू आहे. हो आणि किती ब्युटिफुल वाटतं असं बघायला रिअल मध्ये. आणि आज ना आभाळ पण आलेले आता आभाळ पण आलेले आहे आणि माझी बेबी पण एवढी सुंदर दिसते आज. सो लेट्स गो गाईज. सो हॉल स्टार्ट इज नोन फॉर अ व्हेरी सिनिक व्ह्यू आणि द सिनिक व्ह्यू आम्हाला आमच्या पुढे दिसत आहे आणि तो तुम्हाला दाखवतो. लुक ॲट द व्ह्यू. लेट्स गो. चला आपण लेट्स वॉक टुवर्ड्स इट. म्हणजे आमच्या सोबत बघा ना, आमच्या सोबत बघा. सुंदर आहे. ओहो आणि ना तिकडे एक बदक पण व्हाईट वाला. आय सी. वाव. आणि हे बघा तिकडे ते सिटी सेंटर आहे, आम्ही तिथपर्यंत पण जाऊ. कारण जर तुम्ही हाल स्टार्ट गुगलवर केलं तर तो मेन चर्च ऑलवेज दाखवता. येस हा वाला. हा वाला. आणि तो तिकडे एक व्हाईट कलरचा बदक हे बघा हा. आणि गाईस फायनली आम्हाला दिसलेले आहे. सो क्यूट. काय यांना बदक. ते तर मलाही माहिती. वाव सो प्रिटी. आम्ही फायनली पोहोचलो आहोत चर्चच्या जवळ. अँड लुक ॲट दिस. आणि एक इश्यू आहे काय तिथं बोट साठी ना सगळ्याला कॅशच विचारताय. हा सो ना. वी विल ट्राय टू लुक फॉर अ ATM और लेट्स डू समथिंग. कारण की आमच्याकडे एवढी कॅश नाही, म्हणजे ना त्यांना पाहिजे. आमच्याकडे 4-5 युरो आहे, त्यापेक्षा जास्त नाही कॅश मध्ये. कॅश कोणच ठेवत नाही. आय डोंट अंडरस्टँड व्हाय दे. पण हे बघा इकडे घर. चला आणि आम्हाला ना थोडी भूक सुद्धा लागली आहे, तर आम्ही ऑप्शन्स बघतोय. बिकॉज वी डोंट वॉन्ट टू इट पिझ्झा. पिझ्झा खाण्याची बिलकुल इच्छा नाहीये, ड्राय होतो म्हणून. लेट्स सी. गाईस सो हा मेन हॉलस्टार्टचा चर्च आहे आणि ओ लकीली चर्च इज ओपन सो वी विल गो इनसाइड. वाव चर्च ओपन आहे, मी नोटीस नाही केलं. हे बघा. तर आम्ही आता चर्च मध्ये जाऊन गॉडला प्रेयर्स करतो. गाईज आम्ही चर्च मध्ये जाऊन आता प्रेयर्स करतो. चलो. गाईज आम्ही चर्चमध्ये जाऊन आलो आणि मी तुम्हाला चर्चच्या आतला पण व्ह्यू टाकणार आहे. फक्त एकदम शांत होतं आणि खूप जुनं चर्च आहे. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे का, इकडे ये रे, आता आपण सांगू. जसं तुम्हाला माहिती आहे मी हिंदू आहे, क्लिफर्ड ख्रिश्चन आहे. बट आम्ही दोन्ही पण रिलिजनवर बिलीव्ह करतो. येस. आम्ही दोघं, क्लिफर्ड सुद्धा मंदिरात येतो, मी सुद्धा चर्चमध्ये जाते. आमचं असं काहीच नाहीये कोणाबद्दल. म्हणजे यु नो लाईक वी बिलीव्ह की इट्स अ गुड एनर्जी अँड पॉझिटिव्ह एनर्जी. इट्स जस्ट अ पॉझिटिव्ह एनर्जी अँड यू डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट. आय डू व्हॉटएव्हर आय वॉन्ट. येस. आमचा दोघांचाही पूर्ण गॉडवर बिलीव्ह आहे. तो गॉड म्हणजे वी फील की सगळे गॉड सेम. सो आम्ही चर्चच्या आतमध्ये पण जाऊन आलो, खूप छान वाटलं. सो आता आम्ही भूक लागले ना आम्ही ऑप्शनच बघतोय. हे बघा. पण ना असं मन भरत नाहीये हा व्ह्यू बघून. आणि वातावरण थंड असल्यामुळे छान पण वाटतंय. आणि होप सो क्लिफर्ड आज तरी थोडा काळाने पडणार. इकडे बघ रे. गाईज तुम्ही आमच्याकडून ना नॉर्मल कपलवाले फोटो सोडूनच द्या. आमचे फोटो तुम्हाला दिसायला हा ई वाले. चलो गाईस थोडासा इश्यू झाला सगळीकडे. 150 काढू. 120 आहे ना. 150 काढतो ना इफ इन केस वी गो टू द बोट राईड. हा ठीक आहे मग कॅश खर्च करून टाकू. गाईज इथे ना खूप साऱ्या ठिकाणी दे आर नॉट अलाउविंग कार्ड. सो फायनली आम्हाला ATM दिसला आणि आम्ही काढतो आहे कॅश. किती काढले. 150. ओके 2 नोटा येईल ना. गाईज तुम्हाला युरो पण दाखवतो.
हो 10 आले. मला एक्सपेक्टेड होते 100 युरोची नोट येईल. बरं ना, चेंज झालं. फायनली वी कॅन इवन गो फॉर द बोट ट्रिप देन. काहीच आम्हाला बोट पण बघायची कारण ते सुद्धा ओनली कॅश. चलो. $50,000. डॉलर कुठून आले? युरो म्हणना. सो गाईस आम्ही फायनली खात आहे. आमची डिश झाली. उचलेचं सँडविच मध्ये स्निचल विच इज व्हेरी फेमस इन ऑस्ट्रिया. अँड सगळ्यात भारी थिंग अबाउट दिस हॉटेल इज त्यांनी मेन्यू असं ठेवलंय आणि एक्झॅक्ट सेम इंडियन आणि एक्झॅक्ट सेम डिशचा फोटो ओव्हर देअर. सो यू कॅनॉट यू डोंट गेट कन्फ्युज ऑफ वॉट यू ऑर्डरिंग. यू कॅन ऍक्च्युअली नो वॉट यू ऑर्डरिंग. सो आम्ही हे खातो अँड देन वी विल गो फॉर बोट राईड. लेट्स गो. आता आम्ही चाललो आहे बोट राईड वर. काय काय प्राइजेस आहे? लेट्स गो. आम्ही बसतो आहे या बोट मध्ये. लेट्स गो. You go first. अँड फायनली We are going on the boat ride. गाईज आम्ही पे केले आहे 40 युरो फॉर 1 आवर. 1 hour. इलेक्ट्रिक बोट म्हणजे अजून 2-3 लोक बसू शकता मागे. म्हणजे डिपेंडिंग तुमचा ग्रुप असला तर. हा ग्रुप असो तर. आणि गाई इट इज अ रफ सी. त्यांनी सांगितलंय कुठे कुठे जाऊ नका पण आपण जाऊ त्या साईडला तिकडे. कारण 1 घंटा आमच्याकडे तर थोडस त्या साईडला जे सांगितलंय ते बोलले तिकडच्या साईडला ना खूप वारं आहे तर एक व्हाईट बोट आहे तिच्या पुढे नका जाऊ बाकी या साईडला यू कॅन रो. थोडं ना मॅच चलाएगी. मी चालवणार आहे. तेरा बहन चलाएगा भाई. येस. आणि ना आता आपल्याला ते व्हाईट स्वान जवळून दिसणार आहे कारण ते पाण्यामध्ये जवळ आहे. चलो. आई ग किती कसं वाटतंय मग तुला बोट चालवून? खूप रफ सी झाला ना अचानक. आई ग हो बेबी मला ओला होण्याची बिलकुल इच्छा नाही. आई काहीच अशा मुश्किल समय मध्ये फक्त ना म्हणजे तोंडातून आईचंच नाव निघतं. आई गच निघतं. आईचीच आठवण येते. हे बघा. हा गाईज आम्हाला ना अजून आता रेडिओवर कॉल आला म्हणजे ओव्हरऑल बोट्सला की विंड खूप स्ट्रॉंग झालंय. सो डोंट गो एनिवेअर फार कारण सी रफ झाले. तुम्हाला असं वाटत असेल की सी रफ म्हणजे काय. लुक इन द फ्रंट. हे बघा. हे बघा म्हणजे खूप जास्त हवा येते पण आम्ही आता ना असा विचार केला की आम्ही त्या साईडलाच जातो. पण आम्हाला तो कॅसल बघायचा आहे. पण खूप असं मस्त मागं ऊन पण आहे आणि पाण्यामध्ये छान वाटतंय. तुला थंडी वाजते का रे? मला बरं झालं मी जॅकेट घातलंय. अय्यो. ओके गाईज तर आपण आता पाण्याच्या मधोमध्ये तर आपण क्लिफर्डला एक कॉन्ट्राडिक्टरी क्वेश्चन विचारू. व्हॉट इफ ही बोट बुडली ओके आणि मला तर पोहता येत नाही मग तू काय करशील? हे जे लाईफ जॅकेट आहे ना ते तुला दे. तरी पण मी तर पाण्यात थंड पाण्यात जर माझा श्वास थांबायला लागला अजून आता काय करू तुम्ही? अरे काही तर म्हण की मी उठणार तर नाही. इथं एमर्जन्सी हे दिले त्यांनी वॉकी. पण ते येईपर्यंत जर मी पाण्यातच गेली नाही मी तुला ओढून बोटवर टाकेल. आणि वाईफ वाटतात त्यांनी विचारायचं मला. नाही तू तर वाचूच नाही शकणार मला. गाईज मला तर स्विमिंग पण येत नाही म्हणून मला जी पण उमेद आहे ती क्लिफर्ड कडूनच आहे की तो मला वाचवेल. पण नाही रीफ सी आता थोडासा रफ आहे पण ठीक आहे. या व्ह्यूने पण हालस्टार्ट बघायला खूप भारी वाटतंय. आणि म्हणजे अनडिस्टर्ब्ड व्ह्यू आहे. हा म्हणजे सगळ्या साईडला फक्त माउंटेन आणि आम्ही असं सेंटर ऑफ वॉटर. आणि काय माहिती का पुढून एवढं लाट यायला लागलं आम्हाला डायगनल जायचंय. सो आय हॅव टू गो थ्रू द वेव्स अँड देन गो लिटल आय कॅन नॉट एस्केप माय बोट्स लाट तर आम्हाला वेव भारी वाटतंय मला. आलो ना बऱ्यापैकी जवळ. बऱ्यापैकी आलो जवळ. गाईज मी तुम्हाला तो दाखवला नव्हता का आम्हाला ते चर्च किंवा ते कोणाचं तरी पॅलेस आहे तिथे जायचंय. बघू आम्ही जाण्याचं ट्राय करू कारण की आम्ही जास्त जवळ नाही जाऊ शकत बिकॉज ऑफ दिस विंड अँड ऑल. बट लेट्स सी.
आए हैं तो कुछ तूफानी करके ही जाएंगे. गाईज, तो जो वरती व्ह्यू पॉइंट आहे ना, हा तर आज हा बंद आहे. नाही ऍक्च्युली त्याला वरती जायला ना केबल कार्ट पण आहे, पण ते केबल कार्टचं हे चालू रिनोव्हेशन, हा मेंटेनन्स, सॉरी. पण ठीक आहे, म्हणून आम्ही विचार केला की ठीक आहे, म्हटलं ही राईड करूया आपण, बोट राईड. आणि मज्जा आहे, कारण की हे बघा तुम्हाला दिसतंय ना, इथून स्टार्ट होतं आणि एवढीच सिटी आहे, फक्त एवढी, आणि खूप छोटी सिटी आहे. मग दिवसभर काही करायला नाही पण आहे. हो, इट्स लाईक अ गुड वन डे ट्रिप, लाईक दिस गो. Guys, finally driver change. First time you can see Vrushali on the steering. आणि मी क्लिफर्डला इतकं घाबरवू लागली केव्हा, असं असं असं, म्हणजे मी गाईज म्हणजे ही वेव्हच्या सरळ जात नाहीये, सरळ जायला पाहिजे. वेव्हच्या आडी चालले, मग ते अशी अशी. आणि गाईज लिटरली खूप हे बघ, यू कॅन फील द मुवमेंट. क्लिफर्ड केव्हा हात लावते यू कॅन फील द मुवमेंट ऑफ द बोट. रफ झालंय कारण बिकॉज ऑफ द लॉट ऑफ एअर अँड सी. पण मजा यावी लागली. ड्रायव्हरने हात सोडलेले. पण चला, आता मला आमचे 15 मिनिट बाकी आहे, आम्ही पटकन जातो. तुम्हाला तोपर्यंत मी सी दाखवतो किती रफ आहे. थांबा बघा, लुक ॲट दिस गाईस, म्हणजे तुम्हाला कळेल. थांबा जरा. संध्याकाळ होती ना, म्हणून सी अजून रफ होतोय. आणि हवा खूप आहे आज, हवा. हे बघा, हे बघा, लुक ॲट दिस. यू कॅन सी आउट व्हॉट लेवल द बोट शेक्स. सी. ऐक, और हमारा मंजिल दूर है, अब देखो अपने मंजिल के पास जाना है. अपना मंजिल इधर किधर तो है. सो लेट्स गो गाइस, लेट्स गो. दिस इज द पैनोरामिक व्यू ऑफ आवर. यस. म्हणजे रील्स मध्ये सांगतात ना, ते गो टू दिस स्पॉट, गो टू दॅट स्पॉट. नो गाइस, रेंट अ बोट, कम एट योर ओन पेस and drive in front of Hallstatt and look at this view. येस, पूर्ण हालस्टार्ट बघून घ्या. म्हणजे आम्ही हाऊस ऑफ क्लिफाली इन्फ्लुएन्सर सांगता आहे की बोट रेंट करून तुमच्या पेस येऊन Hallstattला जस्ट लुक ॲट इट. लाईक इट लुक्स लाईक ड्रॉइंग असती ना, हा, तशी वाटते ती. आणि आता आपण जवळून बघूया ना. बाबू कशाला असं करतो? आय नो. हे बघ ना, ते काही काहींचे फेस पण नाही दिसत आहे. ते बघ ना, कुठे दिसत आहे, त्यांची मान नाही दिसत आहे. चलो. गाईज, तुम्ही पण जर विचार केला ना इथे येण्याचा, तर 6च्या आधी या. सगळं बंद होतं 6 वाजता. ऑब्विसली ते लोक 5:30ला थोडी नेणार आहे. अरे नाही, तरी पण लवकर या, मस्त फिरा, म्हणजे तुम्हाला पूर्ण टाइम मिळेल. हा, म्हणजे जर गाईस तुम्ही लेट आला ना, तुम्हाला सगळं बंद भेटेल. हा, बंद होऊन जाते आता सगळं. सिटी एकदम शांत होती 6 वाजताच. सो आता आम्ही पण आपल्या दुसऱ्या ठिकाणी चाललो. आवर नेक्स्ट डेस्टिनेशन, द नेक्स्ट सिटी इज साल्झबुर्ग, जे आम्ही तुम्हाला उद्या दाखवू. आणि आम्ही आता तुम्हाला कप दिसतोय का? आम्ही ते Strawberry आणि लंडनचं पॉप्युलर नाहीये का, ते खाल्लं. संपलंय आता. पण त्यात स्ट्रॉबेरी नाहीच आहे. नुसता गाईस, तुम्हाला क्लिफर्डला बघूनच कळत असेल किती खादाडे. म्हणजे मला क्लिफर्डला बघून ना ती आठवण येते, देखो इन्हे ये है. त्या गाण्याची एकदम तसंच करतो. चला, आता आम्ही पार्किंग मध्ये जातो. ए जंटलमॅन, जरा माझ्या हातामधली बॉटल पकड ना. तू स्वतः पकडून ट्रॅक्टर चालायला गेली. आय एम इंडिपेंडंट वुमन. यू आर इंडिपेंडंट. चलो. So guys, finally we are going away from Hallstatt. Yes. And I don't know, maybe we come here or never, but if our family comes here, we will get them here for sure. कारण guys, जेव्हा आमची फॅमिली येणार आहे ना, for example my parents or his parents, we cannot make them do hiking, treks and all. हा, त्यांना असं नॉर्मल सिटीज दाखवता येईल. सिटी सेंटर आणि असंच फिरू शकतो आपण त्यांना. सो आय गेस Hallstatt is a good option for them. आणि गाईस, हे बघा, बघून घ्या ते चर्च. आणि चलो बाय. छान होतं, सुंदर होतं. आणि हे बघा, आता काहीच गर्दी नाही आहे, बिलकुल गर्दी नाही, सगळं शांत झाले. आणि गाईस सी, ग्रीन आहे, पण तरी पण झेब्रा क्रॉसिंग वर थांबावंच लागतं.
सो चलो. आणि लुक ॲट दिस व्ह्यू. म्हणजे आम्हाला रस्त्यानं जाता जाता रॅन्डमली हा व्ह्यू दिसला. मी म्हटलं तुम्हालाही दाखवू. म्हणजे मोठे फक्त रस्ते, साईडला फील्ड आणि माउंटेन. पण त्यावरचा बर्फ पिघळला ना बाळू. आय थिंक विंटर मध्ये अजून भारी वाटत असेल.